शेती हा आपल्या देशाचा प्रधान व्यवसाय मानला जातो। शेती उत्पादनावर देशाची अर्थव्यवस्था आधारित असली तरी शेती उत्पादनातील वाढ घट ही विविध नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीला असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेती पिकाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवर अविरतपणे प्रयोग आणि संशोधन सुरू असतं। पाणी हा शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी म्हणून गणल्या गेलेल्या पावसामुळे पर्जन्यमानामध्ये घट झाली आणि पर्यायानं शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध झालं। या पाणी समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये सातत्यानं संशोधन सुरू आहे। शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये भरपूर उत्पन्न आणि आर्थिक विकास मिळवण्यासाठी बरेचसे व्यवस्थापन करणे गरजेचे असते। त्याच्यामध्ये बियाण्यांचा वापर, चांगले वाणांचा निवड, चांगले कीटकनाशकांचा वापर, चांगल्या मशागतीसाठी चांगले अवजारे वापरणे आणि तसेच आर्थिक भाव मिळवणे हे सगळे व्यवस्थापन शेतीमध्ये असतात। पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही हे एक नैसर्गिक सत्य आहे। म्हणूनच शेती उत्पादन वाढीसाठी पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं ठरतं। पाणी व्यवस्थापन हा विषय थोडासा वेगळा आहे, कारण की पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाणी हे तयार करता येत नाही। म्हणून जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचंच नियोजन करणे म्हणजे पाणी व्यवस्थापन करणे। मागील काही वर्षांमध्ये पावसाचं प्रमाण घटलं आहे, मात्र शेतीसाठी कमी पाणी मिळण्यामागे आणखीही काही घटक आहेत। ही नैसर्गिक जलसंपत्ती जी आहे त्याचा वापर मानवीय गरज भागवण्यासाठी, शेतीसाठी, त्याचबरोबर औद्योगिकीच्या गरजासाठी पाण्याचा वापर केला जातो। तर आपण जर मागच्या काही वर्षांचं जर पाहिलं तर औद्योगिकीकरणाचा विकास व त्याची वाटचाल झपाट्याने पुढे जात आहे। लोकसंख्यासुद्धा काही पटीने आता पुढे जात आहे। त्यासाठी शेतीसाठी जो काही उपलब्ध पाण्याचा वाटा आहे तो हळूहळू कमी होत चालला आहे। आजच्या 30-40 वर्षापूर्वी शेतीसाठी जवळपास 60 ते 65% पर्यंत हा वाटा होता, पण आता हा वाटा हळूहळू कमी होत साधारणतः 52% पर्यंत आलेला आहे। तर औद्योगिकीकरण करणं पण गरजेचं आहे। एकीकडे आपला लोकसंख्या पण वाढत चालली आहे। आपणाला सगळ्यांनाच माहीत असेल की मागच्या 3-4 वर्षापासून पावसाचा लहरीपणा जो आहे आपल्याला त्याचा अनुभव येत आहे। यावर्षीसुद्धा जूनमध्ये सरासरी जो येणारा पाऊस आहे तो जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतसुद्धा महाराष्ट्रामध्ये आता दाखल झालेला आहे। महाराष्ट्राला धरणांचं राज्य म्हटलं जातं। असं असलं तरी राज्यभरातील कृषी क्षेत्रासाठी ते पाणी आजही अपुरं आहे। शेतकरी बंधूंनो, आपण आत्ता हे समजलं की शेतीमध्ये उपलब्ध पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे आणि त्याच उपलब्ध पाण्यामध्ये एकीकडे आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं आहे आणि पाणीसुद्धा काटकसरीने त्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे। ह्यासाठी प्रचलित ज्या पाणी पद्धती आहे त्याचा वापर सोडून आपल्याला ठिबक सिंचनाकडे वळायला पाहिजे। ह्याचं महत्त्वाचं कारण असं की आपण जर आपल्या राज्याबद्दल विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे शेतीमध्ये अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं। सर्वात जास्त धरणांचं राज्य म्हणून आपली ओळख आहे, परंतु ही बाब सर्वांनाच माहीत आहे की आपल्या राज्यामध्ये बागायत शेतीत नेहमीच पाण्याची टंचाई जाणवत आहे। बरेचसे आपले धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत। आपल्या राज्यामध्ये एकूण 308 लाख हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी 230 लाख हेक्टर क्षेत्र विविध पिकांच्या लागवडीखाली आहे। त्यापैकी शेतकरी बंधूंनो 26% आपली सिंचन क्षमता आहे। 26% सिंचन क्षमताचा अर्थ असा आहे की 230 लाख हेक्टर क्षेत्रापैकी फक्त 60 लाख हेक्टर क्षेत्र फक्त कालव्याच्या खाली आहे आणि 10 ते 15 लाख हेक्टर क्षेत्र विहिरींपासून सिंचनाखाली आणता येतं। जर या दोघांची बेरीज केली तर साधारणतः 75 ते 80 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे। 230 लाख हेक्टर क्षेत्र जर आपण विविध पिकांच्या लागवडीखाली विचार केला तर हे 70 लाख क्षेत्र जर त्याच्यातून वजा केलं तरी देखील बंधूंनो 150 लाख हेक्टर क्षेत्र आपलं हे कोरडवाहू राहतं आणि हे 150 लाख क्षेत्र कोरडवाहू राहतं। ह्याचाच अर्थ
की ज्या ठिकाणी कालव्याचा वापर आहे किंवा ज्या ठिकाणी लाभ क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे। सर्वसामान्यांना हे माहीत आहे की ठिबक सिंचन ही एक कार्यक्षम पद्धत आहे आणि हिच्या वापराने साधारणतः 50% पाण्याची बचत होते। ह्याचा अर्थ असा आहे की ही पद्धत जर सर्वसाधारण वापरली गेली तर हे क्षेत्र जे आहे 70 लाख हेक्टर क्षेत्र हे दुपटीने वाढू शकतं। म्हणजे आपलं जे राज्य आहे ते पूर्णपणे सिंचनाखाली सुद्धा येऊ शकतं। तर या ठिकाणी ठिबक सिंचनाचा अत्यंत महत्त्व आहे। ही पद्धत पाणी व्यवस्थापनामध्ये सर्वश्रेष्ठ पद्धत आहे आणि आता शेतकरी बंधूंनो अशी वेळ आलेली आहे की प्रचलित पाटपाणी पद्धतीचा वापर कमी करून ठिबक सिंचनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती करणे हे अत्यंत गरजेचे आहे। समस्या ही शोधाची जननी मानली जाते। मर्यादित पाण्याच्या परिपूर्ण वापरासाठीच आधुनिक सिंचन पद्धती आकाराला आली। ठिबक सिंचन ही एक अशी पद्धत आहे की त्यामध्ये जमीन, हवामान, पीक आणि उपलब्ध पाणी या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पिकाला लागणारे पाणी बंद नळ्यामार्फत तोट्यांद्वारे मुळांच्या कार्यक्षम कक्षेमध्ये पोहोचवलं जातं। यालाच आपण थेंब थेंब पाणी पद्धती किंवा ठिबक सिंचन म्हणतो। ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी त्या पद्धतीची शास्त्राधारित परिपूर्ण माहिती घेणं महत्त्वाचं असतं। ठिबक सिंचनाचा सगळ्यात पहिला फायदा आहे की पाण्याचा कार्यक्षम वापर। प्रचलित पाटपाणी पद्धतीमध्ये जेव्हा पाणी कालव्यातून वाहतं त्या ठिकाणी 30 ते 35% जे पाणी आहे ते खोलवर झिरपून जातं, त्याचा अपव्यय त्या ठिकाणी होतो। म्हणजे जेवढं पाणी पिकास लागणारं आहे त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी पाणी त्या ठिकाणी पोहोचतं आणि पिकाला पूर्ण पाणी देण्यासाठी आपल्याला दुप्पट ते तिप्पट पाणी द्यावं लागतं। ठिबक सिंचनामध्ये हाच पाण्याचा प्रवाह बंद नळ्यांमार्फत होतो, ज्याच्यामुळे त्याचं बाष्पीभवन किंवा खोलवर पाझरणारं जे पाणी आहे त्याची बचत होते। कोणत्याही नवीन पद्धतीचा स्वीकार करताना त्यातून होणारे फायदे जाणून घेणं हा मनुष्य स्वभाव आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की पाटपाणी पद्धतीमध्ये आपण एका वेळेस जे पाणी देतो ते खोलवर मुरून जातं। ठिबक सिंचन पद्धतीचा वैशिष्ट्य असं आहे की ठिबकच्या तोटीतून जे पाण्याचा प्रवाह असतो तो मातीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगापेक्षा कमी असतो, म्हणून आपली जमीन ही नेहमीच वापसा स्थितीमध्ये असते आणि आपली जमीन जेव्हा वापसा स्थितीमध्ये असते त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा आणि पाणी ह्याचे योग्य संतुलन राहते आणि जेव्हा पाणी आणि हवा याचे योग्य संतुलन राहते तेव्हा मित्रांनो जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ खूप चांगली होते आणि हे सूक्ष्म जीवाणू पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी फार महत्त्वाचे असतात। जमीन नेहमी वापसावर असते, पिकाला कधीच पाण्याचा ताण पडत नाही आणि त्यामुळे त्याच्या उत्पादकतामध्ये भर होते। साधारणतः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून ठिबक सिंचनाचे विविध पिकांवरती प्रयोग झालेले आहेत। त्यामध्ये ऊस, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, कांदा, लसूण इतर सर्व पिकांवरती जे ठिबक सिंचनाचे जे निष्कर्ष आहेत त्याच्यावरून आपल्याला असं जाणवतं की ठिबक सिंचन वापरल्याने साधारणतः 15 ते 25% उत्पादकतामध्ये वाढ होते। ठिबक सिंचनाचा दुसरा फायदा आहे की क्षारयुक्त पाण्याचा वापर आपण ठिबक सिंचनाद्वारे करू शकतो। आता शेतकरी बंधूंनो बऱ्याच क्षेत्रामध्ये लाभ क्षेत्रामध्ये पाणी जे असतं ते क्षारयुक्त असतं। पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या काही भागामध्ये क्षारीय पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब झालेला आहे, जमिनीची जी उत्पादकता आहे ती कमी झालेली आहे। तर अशा ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर आपल्याला करता येतो। पाटपाणी पद्धतीमध्ये जेव्हा आपण पाणी देतो त्या ठिकाणी पाणी दिल्याच्या 5 ते 6 दिवसानंतर जेव्हा पिकांना पाण्याची गरज असते त्यावेळी केशार्कषणाने जे मुळांच्या कार्यक्षम कक्षेचे जे पाणी आहे ते वर येतं आणि ते पाणी वर येताना त्या पाण्याबरोबर क्षारसुद्धा वर येतात। हे जे क्षार असतात हे मातीच्या बारीक पोकळीमध्ये साचतात आणि कालांतराने मातीची जमिनीची जी नैसर्गिक निचरा क्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते। पण ठिबक सिंचनामध्ये थेंब थेंब पाणी पद्धती म्हणजे ठिबकून जे पाणी निघण्याचा जो वेग असतो तो नेहमी जमिनीत पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा कमी असतो। त्यामुळे जे पाण्यातील क्षार असतात ते नेहमी विरघळलेले असतात आणि विरघळल्यामुळे
ते नेहमी मुळांच्या कार्यक्षम कक्षेपासून दूर लोटले जातात आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा अनिष्ट परिणाम त्या पिकांवर होत नाही। हे एक फार महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे ठिबकच्या वापरामुळे पिकांची उत्पादकता वाढते आणि लाभ क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे। ठिबकचा तिसरा महत्त्वाचा फायदा आहे मित्रांनो, खतांचा वापर। प्रचलित पद्धतीमध्ये आपण खतं फुकून देतो किंवा खतं पेरून देतो आणि त्यानंतर आपण पाटपाणी पद्धतीने पाणी देतो। पण जेव्हा आपण पाणी देतो तर पाण्यासोबत खतंसुद्धा खोलवर मुरून जातात आणि पिकाच्या कार्यक्षम कक्षेपेक्षा ते जर खोल गेले तर त्यांचा वापर पिकाला काही होत नाही। आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाटतं की आपण खतं शिफारशी खत मात्रेप्रमाणे दिले, पण त्याचा जो वापर आहे, खताची जी वापर क्षमता आहे ती कमी असते। प्रचलित पद्धतीने खतं दिल्यानंतर खताची क्षमता फक्त 30 ते 35% पर्यंत असते। ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन ही एक सोय आहे। विद्राव्य खतं आपल्याला फर्टिगेशनच्या माध्यमातून पाहिजे तेवढे विभागून करता देता येतात, पाहिजे तेव्हा आपल्याला ते देता येतात। तर अशा पद्धतीने आपल्याला खतं विभागून देता येतात आणि ठिबकून जे पाणी निघतं ते एक ठराविक क्षेत्रामध्येच ओलावा करतं, त्यामुळे खतंसुद्धा एक ठराविक क्षेत्रामध्येच पोचतात आणि हे ठराविक क्षेत्र म्हणजे मुळांची कार्यक्षम कक्षा। त्यामुळे मुळांना त्याचा वापर करता येतो आणि खताची कार्यक्षमता 70 ते 75% आपल्याला फर्टिगेशनमध्ये मिळते आणि उत्पादकतामध्ये फर्टिगेशन केल्यामुळे वाढ साधारणतः 40 ते 45% पर्यंत उत्पादन वाढून आपल्याला मिळू शकतं। ठिबकचा एक अजून फायदा आहे की ठिबक वापरल्यामुळे आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो। ठिबकचा फळबागांसाठी डाळिंब, संत्रा, लिंबू किंवा केळी किंवा इतर फळबाग, आंबा, नारळ या पिकांसाठी जर वापर केला तर हे बऱ्यापैकी लांबवर लागलेले असतात, 6 बाय 6 मीटर, 5 बाय 5 मीटर। तर पाटपाणी पद्धतीमध्ये आपल्याला सगळं पूर्ण पट्टा ओला करायचा असतो आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय असतो, पण ठिबकमध्ये एक ठराविक मर्यादित क्षेत्रच ओलं केलं जातं आणि त्यामुळे त्या मर्यादित क्षेत्रावरतीच तणांचा प्रादुर्भाव जाणवतो, इतर क्षेत्रावरती तणांचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे त्या तणांवर होणारा जो खर्च आहे तो कमी होतो, आंतरमशागतीवरती होणारा खर्च आहे तो कमी होतो। ठिबक वापरल्यामुळे मजुरांची बचत होते, कारण सिंचनासाठी जे काही मजूर आपल्याला लागतात त्यांची बचत होते, खत देण्यासाठी जे आपल्याला मजूर लागतात त्यांची बचत होते, कुठल्याही वातावरणामध्ये आपल्याला खत देता येतात। ते वैशिष्ट्य असे की गुणवत्तेमध्ये वाढ होते। डाळिंब किंवा द्राक्ष किंवा पेरू, केळी हे अशा प्रकारचे जे फळं आहे किंवा टोमॅटो, भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक ह्या सगळ्या पिकांमध्ये असं जाणवलं आहे की पिकाच्या कालावधीमध्ये घट होतो, कारण की पिकाच्या सुरुवातीपासून शेवटच्या अवस्थेपर्यंत पिकाला कधीच पाण्याचा ताण जाणवत नाही। माती नेहमी वापसा स्थितीवरती असते, त्यामुळे त्याची जी वाढ आहे ती जोमदार होते आणि त्यामुळे त्याचे पिकाची जी कालावधी आहे त्याच्यामध्ये घट होते आणि त्याचबरोबर त्याच्या गुणवत्तेमध्ये पण वाढ होते। ठिबकपासून जे डाळिंब आहे किंवा ठिबकपासून जे काही फळं आहे, आंबे आहे, त्यांना चांगला बाजारभाव मिळतो। हे सुद्धा एक शेतकरी बंधूंनो ठिबकचं एक वैशिष्ट्य आहे। ठिबक सिंचन पद्धतीच्या फायद्यासोबत त्यातील दोष किंवा तोटे जाणून घेतले की त्यावर उपाय करणं सोपं ठरतं। तर शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनाचे फायदे आपण पाहिले, त्याचबरोबर ठिबक सिंचनाबद्दल काही गैरसमज किंवा त्याच्याबद्दल काही दोष आहे अशी शेतकऱ्यांना अशी भावना आहे। ठिबक सिंचनाचा एक सर्वात गंभीर दोष आहे की ठिबकच्या तोट्या बंद पडणे। जसं मगाशी मी सांगितलं की ठिबकच्या तोट्या अत्यंत बारीक असतात, हे बारीक छिद्रापासून त्यांची चॉक होण्याची संभावना खूप जास्त असते। प्रामुख्याने 3 बाबींमुळे हे ठिबकच्या ज्या तोट्या असतात त्या चॉकअप होतात। पहिली बाबी म्हणजे भौतिक बाबी। भौतिक बाबी म्हणजे पाण्यामध्ये कचरा असणे, पाळापाचोळा असणे, पोयट्याचं प्रमाण जास्त असणे, वाळूचे कण असणे, या सगळ्यांसाठी आपल्याला फिल्टर्सचा वापर करता येतो। ज्या ठिकाणी पोयट्याचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला धातूची गाळणी वापरली पाहिजे, ज्या ठिकाणी पोयट्याचं प्रमाण जास्त आहे, वाळूचे कण जास्त आहे, त्या ठिकाणी आपल्याला वाळूची गाळणी आणि धातूची गाळणी हे दोन्ही वापरलं पाहिजे। त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे ती आहे रासायनिक बाबी, की पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम या घटकांचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट असतात
ते पाण्याबरोबर क्रिया करून एक साका तयार करतात। हा साका कालांतराने हळूहळू वाढत जातो आणि हा ठिबकच्या तोटा आंशिक किंवा पूर्णतः बंद करतो। तिसरी महत्त्वाची बाब आहे शेवाळ, जैविक बाबी। पाण्यामध्ये शेवाळांची उपस्थिती असते आणि सूर्यप्रकाशामुळे ह्यांची वाढ झपाट्याने होते। या कारणामुळे शेतकऱ्यांनी सबमेन आणि मेन लाईन ह्या खोलवर गाळाव्या, साधारणतः 1 ते 1.5 फुटावरती या गाळाव्यात, त्याच्यामुळे की पाण्यामध्ये शेवाळांची वाढ होणार नाही। ज्या ठिकाणी भौतिक बाबींमुळे ठिबक सिंचन बंद होतं त्याच्यावरती जर शेतकऱ्यांनी साधे आणि सोपे जर उपाय केले तर ही म्हणजे कधीच शेतकऱ्यांचे जे संच आहे ते बंद पडणार नाही। पहिला प्रकार, शेतकऱ्यांनी नियमितपणे साधारणतः 3 दिवस किंवा 4 दिवसांनी फ्लशिंग करणे, सगळ्या नळ्या फ्लशिंग करणे, उपनळ्या फ्लशिंग करणे, ठिबकचा डिस्चार्ज चेक करणे, त्याचा प्रवाह चेक करणे, त्याचा ओलावा चेक करणे की ओलावा किती प्रमाणात पाणी पसरतं आहे हे आपल्याला निरीक्षणातून समजून येतं, तर हे आपण एक करू शकतो। त्याचबरोबर फिल्टरची बॅक फ्लशिंग करणे, ज्या ठिकाणी पाण्याचा सामू जास्त आहे, ज्या ठिकाणी लोहाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी दररोज बॅक फ्लशिंग करायला पाहिजे। रासायनिक बाबीसाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते ॲसिडिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, आम्लीकरण क्रिया, की आपल्याला ज्या ठिकाणी तोट्या चॉक होतात त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड हे पाण्याद्वारे संचामध्ये पाठवता येतं। साधारणतः पाण्याचा सामू 4 होईपर्यंत आपण आम्ल पाण्यात टाकतो आणि त्यानंतर संच 24 तासपर्यंत बंद ठेवण्यात येतो आणि 24 तासानंतर मग संचाची फ्लशिंग करण्यात येते। त्यानंतर ठिबकचा जो प्रवाह आहे तो पूर्वीसारखा होतो। तर ही आम्लीकरण क्रिया साधारणतः 6 महिन्यामध्ये एकदा करायला पाहिजे। जैविक बाबीसाठी शेतकरी बंधूंनो, क्लोरिनीकरण एक प्रक्रिया असते। क्लोरीन जे असतं ते साधारणतः मार्केटमध्ये ब्लिचिंग पावडर नावाने मिळतं। तर ह्या ब्लिचिंग पावडरचा उपयोग जर आपण पाण्यात केला तर शेवाळपासून जे काही साके तयार झाले आहे किंवा शेवाळामुळे जे काही ठिबक सिंचन आपला बंद झाला आहे तो सुटून जातो। साधारणतः क्लोरिनीकरण केलेलं पाणी जे आहे ते संचामध्ये आपल्याला 24 तास ठेवावं लागतं। 24 तासानंतर संच फ्लश करावा लागतो आणि ह्या सर्व छोट्या छोट्या बाबींमुळे किंवा सर्व छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपल्या संचाचं जे आयुष्य आहे ते आपण वाढवू शकतो आणि हे सर्व जर आपण केलं तर ठिबक सिंचन जो आहे तो कालांतराने कधीच तो बंद पडणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनाचा वापर करणे आता फार अपरिहार्य आहे, हे फार गरजेचं आहे। उत्पादना वाढीसाठी ह्याचा फार महत्त्व आहे आणि सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रामध्ये पाटपाणी प्रचलित पद्धती कमी करून मोठ्याच प्रमाणावरती ठिबक सिंचनाचा अवलंब करायला पाहिजे। ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक मानलं जातं। मात्र राज्याच्या एकंदर कृषी क्षेत्राच्या 4 ते 5% क्षेत्रावरच ऊसाचं पीक घेतलं जातं। म्हणजेच महाराष्ट्राच्या 230 लाख हेक्टर कृषी क्षेत्रातील 6 ते 7 लाख हेक्टर जमिनीमध्ये ऊसाची शेती केली जाते। सर्वाधिक पाणी पिणारं पीक म्हटल्या जाणाऱ्या ऊसाच्या 1 हेक्टर शेताला लागणाऱ्या पाण्यावर 5 हेक्टर क्षेत्रामध्ये गहू पिकवता येईल। ऊस शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त ठरू शकते। शेतकरी बंधूंनो, ऊस महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने घेणारं पीक आहे, पण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पिकांच्या लागवडीखाली जे क्षेत्र आहे 230 लाख हेक्टर, त्यापैकी ऊसाचा वाटा फक्त 4 ते 5% म्हणजे 6 ते 7 लाख हेक्टरच आहे। पण जे उपलब्ध पाणी आहे त्याचा 65 ते 70% वापर फक्त ऊसासाठी केला जातो। असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे निष्कर्ष आहे की ऊसासाठी जर 1 हेक्टर पाणी जर वाचवलं गेलं तर त्यामध्ये 5 हेक्टर गहू असे उत्पन्न होऊ शकते। तर त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर ऊसामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे। प्रचलित पद्धतीने ऊसामध्ये साधारणतः 250 ते 300 सेंटीमीटरपर्यंत पाणी लागतं। त्याचवेळी जर ठिबक सिंचनाचा वापर आपण केला तर साधारणतः 100 ते 125 सेंटीमीटरपर्यंतच ऊसामध्ये पाणी लागतं ठिबकद्वारे। त्यानंतर जर सबसर्फेस इरिगेशनचा जर वापर केला, भूपृष्ठ निचरा प्रणालीचा भूपृष्ठ सिंचन प्रणालीचा जर वापर केला तर हेच पाण्याची जर वापर क्षमता आहे ते 50 सेंटीमीटरपर्यंत
कमी होऊ शकते। म्हणून जास्तीत जास्त ऊस शेतकरी बांधवांनी ठिबक सिंचनाखाली आपल्या ऊसाची शेती आणणं अत्यंत गरजेचं आहे। अधिकाधिक उत्पादन मिळावं ही प्रत्येक शेतकऱ्याची अभिलाषा असते। त्या सर्वांसाठीच ठिबक सिंचन पद्धत कमी पाण्यामध्ये जास्तीचा फायदा देऊ शकेल। सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रामध्ये पाटपाणी प्रचलित पद्धती कमी करून मोठ्याच प्रमाणावरती ठिबक सिंचनाचा अवलंब करायला पाहिजे।